नमस्कार दर्शक हो. आज मंगळवार दिनांक 12 मे 2026. आज संत मुक्ताबाईंची पुण्यतिथी. 13व्या शतकात संत मुक्ताबाईंचा जन्म झाला. संत मुक्ताबाई ह्या आपल्या संत संस्कृतीतील एक महान संत कवयित्री होत्या. त्यांचे जीवन अत्यंत साधे, आध्यात्मिक व भक्तिमय होते. संत मुक्ताबाई लहान वयातच ज्ञानी व विरक्त होत्या. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आई रुक्मिणीबाई असे होते. श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर व संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव यांच्या त्या भगिनी होत्या. त्यांनी रचलेल्या अभंगांमध्ये भक्ती, वैराग्य, आत्मज्ञान व मानवतेच्या संदेशाचे दर्शन होते. समाजातील दुःख नाहीसे करण्यासाठी करुणामय व क्षमाशील असावे असा संदेश देताना त्या अभंगाच्या ओळींमध्ये सांगतात की विश्वरागे झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी. संत ज्ञानेश्वरांच्या चांगदेव 65 नावाच्या ग्रंथात महान योगी चांगदेव यांचा अहंकार मुक्ताईने कसा दूर केला याचे वर्णन आहे. चांगदेव 65 हा ग्रंथ आजही प्रसिद्ध आहे. यात संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण प्रसंग वर्णन केलेला आहे. चांगदेव महाराज हे एक महान योगी होते. कठोर तपश्चर्या करून त्यांनी अनेक योगसिद्धी प्राप्त केल्या होत्या. ते 1400 वर्ष जगले होते अशी जगन्मान्यता आहे. या सर्व सिद्धिप्राप्तीमुळे चांगदेवांना त्यांच्या योगशक्तीचा व ज्ञानाचा अहंकार झाला होता. आजच्या काळात जसे आपण कुणाच्या घरी जाण्यापूर्वी त्यांना मोबाईल फोनवरून त्याबाबत कळवतो, तसे त्या काळी पत्र लिहून कळवत असत. एकदा चांगदेवांनी संत ज्ञानेश्वरांना भेटायचे ठरवले. परंतु पत्र लिहिताना, पत्राची सुरुवात करताना ज्ञानेश्वरांना नमस्कार कसे लिहावे, कारण ते चांगदेवांपेक्षा वयाने खूप लहान होते, आणि नमस्कार न लिहिता पत्र पुढे कसे लिहायचे असा विचार करून चांगदेवांनी कोरे पत्र पाठवले. ते पाहून मुक्ताई हसल्या व म्हणाल्या, इतकी वर्षे तप करून चांगदेव अजून कोरेच राहिले. पुढे ठरवल्याप्रमाणे चांगदेव आपल्या शिष्यांसह संत ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी वाघावर बसून व हातात सापाचा चाबूक घेऊन आपले योग सामर्थ्याचे प्रदर्शन करत येत होते. हे जेव्हा श्री संत ज्ञानेश्वरांना कळले, तेव्हा हे सर्व संत भावंड श्री संत ज्ञानेश्वर, संत श्री सोपानदेव, संत मुक्ताई व संत निवृत्तीनाथ हे सर्व एका भिंतीवर बसले होते. मग ज्ञानेश्वरांनी भिंतीलाच चालायला सांगितले. तेव्हा ती भिंत चालू लागली आणि ह्या संत भावंडांनी चांगदेवांचे स्वागत केले. तेव्हा चांगदेवांना एक महत्त्वाचा धडा मिळाला की खरे सामर्थ्य हे योगसिद्धीत नसून आत्मज्ञानात आहे. चांगदेवांचा अहंकार दूर झाला. त्यांनी या संत भावंडांना नतमस्तक होऊन नमस्कार केला व त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. संत मुक्ताईने चांगदेवांना आत्मज्ञान, नम्रता व वैराग्याचा उपदेश केला व चांगदेवांनी ही तत्त्वे स्वीकारून ते भक्तिमार्गाला लागले असे सर्वांना मान्य आहे. या कथेतून बोध घेण्यायोग्य अशा गोष्टी आहेत की खरे ज्ञान नम्रतेत आहे. अहंकार माणसाला अंध बनवतो. चमत्कारापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ असते आणि संतांचे सामर्थ्य त्यांच्या ज्ञानात व करुणेत असते. संत मुक्ताईचे समाधीस्थान हे मुक्ताई मंदिर म्हणून ओळखले जाते. वारकरी व भक्तांसाठी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. संत मुक्ताईंनी अतिशय कमी वयात समाधी घेतली असे मानले जाते. तरी देखील आज अवघ्या महाराष्ट्रात त्यांचे स्मरण मोठ्या भक्तिभावाने व नम्रतेने केले जाते. धन्यवाद दर्शक हो. आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आपण सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तसेच लाईक, शेअर व कमेंट करून मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.